गुरु सोबत असतील तर अशक्यही शक्य होते. एक हृदयस्पर्शी, विस्तृत आणि प्रेरणादायी कथा. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब तरुण राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडील आजारी, आई मजुरी करत होती. गोविंद दिवसभर काम करूनही 2 वेळचे अन्न मिळणे कठीण होते. गोविंदाच्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा. देवा, माझ्याच नशिबी एवढे दुःख का? एके दिवशी गावात एक महान संत आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. हजारो लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत होते. गोविंदही त्यांच्या दर्शनाला गेला. संतांनी त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, बाळा, एवढा दुःखी का दिसतोस? गोविंदाच्या डोळ्यात अश्रू आले. महाराज, माझ्या आयुष्यात फक्त संकटेच आहेत. देव माझे ऐकत नाही. संत मंद हसले. देव तुझे ऐकतोय बाळा, पण तुला अजून गुरुचा हात मिळालेला नाही. गोविंदाला काहीच समजले नाही. पहिला दृष्टांत, अंधाया जंगलातील प्रवासी. संत म्हणाले, एक माणूस रात्री अंधाया जंगलातून जात होता. त्याच्या हातात ना दिवा होता ना मार्गदर्शक. तो चालत राहिला. कधी काटे टोचले, कधी खड्ड्यात पडला, कधी रस्ता चुकला. तो देवाला ओरडत होता, देवा मला वाचव. पण अचानक एक अनुभवी मार्गदर्शक त्याला भेटला. त्याने हातात कंदील दिला, रस्ता दाखवला आणि सुरक्षितपणे जंगलातून बाहेर काढले. बाळा, देव म्हणजे मंजिल, पण गुरु म्हणजे त्या मंजिलीकडे नेणारा प्रकाश. गोविंद शांतपणे ऐकत होता. गुरूंची सेवा. त्या दिवसापासून गोविंदाने संतांची सेवा सुरू केली. सकाळी आश्रम साफ करणे, लोकांना पाणी देणे, भजन करणे, नामस्मरण करणे. काही महिन्यांनी त्याच्या मनातील निराशा कमी होऊ लागली. परिस्थिती तशीच होती, पण मन बदलू लागले होते. दुसरा दृष्टांत, समुद्रातील नाव. एक दिवस संतांनी विचारले, समुद्र पार करायचा असेल तर काय लागते? गोविंद म्हणाला, नाव लागते महाराज. संत म्हणाले, बरोबर. जीवन हा समुद्र आहे. संकटे म्हणजे लाटा आणि गुरु म्हणजे नाव. नावेशिवाय पोहून समुद्र पार करणे जवळजवळ अशक्य आहे. पण नावेत बसला तर मोठ्यात मोठे वादळही तुला बुडवू शकत नाही. गोविंदाच्या मनात आशेचा किरण दिसू लागला. संकटांचा डोंगर. काही दिवसांनी गोविंदाचे वडील गंभीर आजारी पडले. घरात पैसे नव्हते. उपचार थांबले. गोविंद खचला. तो संतांकडे धावत गेला. महाराज, आता मी संपलो. संत शांत होते. खचू नकोस. गुरुवर विश्वास ठेव. तिसरा दृष्टांत, बीज आणि वृक्ष. संत म्हणाले, बीज जमिनीत पुरले जाते, अंधारात राहते, मातीचा भार सहन करते, पाऊस झेलते, वादळ झेलते, पण तेच बीज एक दिवस विशाल वृक्ष बनते. जर बीज संकटांना घाबरले असते तर वृक्ष कसा झाला असता? गोविंदाच्या डोळ्यात चमक आली. चमत्कार नव्हे तर कृपा. काही दिवसांनी गावातील एका व्यापाऱ्याने गोविंदाला काम दिले. त्याच्या प्रामाणिकपणामुळे पगार वाढला. घरची परिस्थिती सुधारू लागली. वडिलांवर उपचार झाले. गोविंद आनंदी झाला. तो संतांना म्हणाला, महाराज, हा चमत्कार आहे. संत हसले. हा चमत्कार नाही बाळा. ही गुरुकृपा आहे. चमत्कार अचानक घडतो. कृपा आयुष्य बदलते. चौथा दृष्टांत, पतंग आणि दोर. संत म्हणाले, पतंग आकाशात उंच उडतो, पण त्याचा दोर जर तुटला
तर तो खाली पडतो. लोकांना वाटते दोर पतंगाला बांधून ठेवतो, पण खरे तर दोरच त्याला उंच नेतो. तसाच गुरु शिष्याला बांधत नाही, उंच उडायला शिकवतो. काळाची परीक्षा. वर्षे लोटली. गोविंद यशस्वी झाला. घर सुखी झाले. लोक त्याचा आदर करू लागले. पण त्याने गुरूंची सेवा सोडली नाही. एक दिवस संतांनी त्याला बोलावले. बाळा, आता माझी जाण्याची वेळ आली आहे. गोविंद रडू लागला. महाराज, तुमच्याशिवाय मी कसा जगू? संत म्हणाले, मी शरीराने जाणार, पण माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत राहतील. अंतिम दृष्टांत. सूर्य आणि किरण. संत म्हणाले, सूर्य दिसत नसला तरी त्याचे किरण पृथ्वीवर असतात. तसाच गुरु दिसत नसला तरी त्याची कृपा शिष्याभोवती असते. हे बोलून संत समाधिस्थ झाले. कथेचा संदेश. वर्षानुवर्षांनंतर गोविंद गावातील लोकांना सांगायचा, माझे आयुष्य पैशाने बदलले नाही, नशिबाने बदलले नाही, गुरूंच्या कृपेने बदलले. जिथे जगाचे मार्ग संपतात, तिथून गुरूंचा हात सुरू होतो. जिथे आशा संपते, तिथून गुरुकृपा सुरू होते. आणि जिथे माणूस म्हणतो, हे अशक्य आहे, तिथे गुरु म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव बाळा, सर्व शक्य आहे. शेवटच्या भावनिक ओळी. गुरूंचा हात डोक्यावर असेल तर वादळांची भीती राहत नाही. गुरु दूर नसतात, ते प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे असतात. जीवनात सर्व काही हरवले तरी गुरूंची कृपा हरवत नाही. ज्याला गुरु मिळाले त्याला देव भेटण्याचा मार्ग मिळाला. गुरु सोबत असतील तर अशक्यही शक्य होते. शेवटी मनाला भिडणाऱ्या 10 भावनिक ओळी. जगाने साथ सोडली तरी गुरु कधीच सोडत नाहीत. कारण त्यांचे प्रेम स्वार्थाचे नसते, कृपेचे असते. आई जन्म देते, पण गुरु जगण्याचा खरा अर्थ शिकवतात. डोळ्यात अश्रू असताना जे नाव ओठांवर येते, तेच खरे गुरु असतात. जीवनात सर्व काही हरवले तरी चालेल, पण गुरूंचा विश्वास हरवू नका. गुरूंच्या चरणी डोके टेकवताना अहंकार मरतो आणि भाग्य जागे होते. संकटे जेव्हा चारही बाजूंनी घेरतात, तेव्हा गुरूंचा आशीर्वादच आशेचा शेवटचा किरण ठरतो. देव दिसत नाही म्हणून लोक शंका घेतात, पण गुरु भेटतात म्हणून देवावर विश्वास बसतो. ज्याच्या आयुष्यात गुरु आले, त्याच्या अंधारालाही प्रकाश मिळाला. गुरूंची आठवण ही औषधासारखी असते, जखम दिसत नसली तरी वेदना कमी करते. माझ्याकडे काहीच नसले तरी दुःख नाही, कारण माझ्या पाठीशी माझे गुरु आहेत. शेवटची ओळ. देवा, मला संपत्ती नको, यश नको. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त माझ्या गुरूंची सावली माझ्यासोबत राहू दे.